अज्ञानामुळे अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या कुटुंबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समुपदेशन करून आधार दिला। अनिसच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर आलेली केसाची बटही काढून टाकली, त्यामुळे त्या कुटुंबाची फार मोठी आर्थिक हानी टळली। याबाबत सविस्तर वृत्त असे की बेलापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात एका कुटुंबातील महिलेच्या डोक्यात केसांचा जुडगा झाला होता। सन 2019 पासून केसांचा गुंता होण्यास सुरुवात झाली। हळूहळू तो गुंता वाढतच गेला व लांब लचक असलेले केस एकमेकाला घट्ट चिकटले। काहीही केल्या हा गुंता सुटेना। हा गुंता सुटण्याकरिता वेगवेगळे साबण, वेगवेगळे शॅम्पूचा वापर करण्यात आला, परंतु केसांचा गुंता अधिकच जाड होत गेला। त्यामुळे हे कुटुंब पुरते हवालदिल झाले। काय करावे हे सुचेनासे झाले। त्यातच हा प्रकार म्हणजे एखाद्या दैवताचा कोप असावा असा समज काहींनी करून दिल्याने या कुटुंबाने भोंदू बाबाकडे धाव घेतली। अगोदर भोंदू बाबांनी या महिलेच्या गळ्यात मण्याची एक माळ घातली व त्या मोबदल्यात 25,000 रुपये या कुटुंबाकडून घेतले। त्यानंतर या डोक्यावर आलेल्या बटचा पूर्ण बंदोबस्त करावायचा असल्यास 1 लाख रुपये खर्च येईल असे सांगितले। त्या महिलेचा मुलगा व पती यांचा यावर विश्वास बसला नाही, त्यामुळे त्यांनी संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या ॲडव्होकेट रंजनाताई गवांदे यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी फोनवरच त्या सर्व कुटुंबाचे समुपदेशन केले। त्यानंतर आम्ही समक्ष भेट देण्याकरिता येतो असे त्या कुटुंबाला सांगितले। त्यानंतर ॲडव्होकेट रंजना गवांदे, छायाताई विनायकराव बंगाळ, देविदास देसाई, अशोक गवांदे आदी अनिसचे कार्यकर्ते त्या कुटुंबाच्या घरी गेले। अगोदर सर्व प्राथमिक माहिती घेतल्यानंतर हा प्रकार केवळ अंधश्रद्धेचा असून तुमच्या अज्ञानाचा बुवा व भोंदू बाबा फायदा घेत असल्याचे त्या कुटुंबाला पटवून दिले। त्यानंतर ती महिला बट काढून देण्यास तयार झाली। त्यावेळी ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी स्वतःच्या हाताने त्या महिलेच्या डोक्यावर आलेली 2.5 किलो वजनाची ती बट कापली। त्यांना छायाताई बंगाळ, देविदास देसाई व अशोक गवांदे यांनी सहकार्य केले। डोक्यावरील 2.5 किलोचा भार 6 वर्षांपासून झेलणाऱ्या या महिलेला मणक्याचे, खांद्याचे विकार सुरू झाले होते। रात्री झोप देखील येत नव्हती। कायम डोके दुखत असायचे, परंतु ही 2.5 किलोची बट काढल्यानंतर त्या महिलेला डोके एकदम हलके झाल्यासारखे वाटले। त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही। तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अनिसचे कार्यकर्तेही भारावून गेले। यावेळी श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भोंदू बाबांची दुकानदारी सुरू असल्याचे काही नागरिकांनी अनिसच्या कार्यकर्त्यांना सांगितले। त्यावर अनिसच्या रंजनाताई गवांदे व देविदास देसाई यांनी सांगितले की कुणीही भोंदू बाबाच्या आहारी जाऊ नका। कुठल्याच भोंदू बाबाला काहीही तंत्र मंत्र, कुठलीच विद्या येत नसते। अंगात येणे हे थोतांड आहे। कुठल्याही व्यक्तीच्या अंगात देव येत नसतो। हा मानसिक आजार आहे। केवळ आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे लोक समाजाची फसवणूक करत असतात। अशा भोंदू बाबापासून सावध राहावे व भोंदू बाबापासून कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी तात्काळ अनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहनही गवांदे व देसाई यांनी केले आहे। आपल्या केसाला काय झालं होतं? कधीपासून होती? 4-4.5 वर्ष त्याकरता काय केलं आपण मग इलाज? गुरु केला हो का? किती पैसे खर्च झाले आतापर्यंत? झाले 20,000। आणि आता तुम्ही काय सांगितलं? 2 लाखापर्यंत खर्च झाला सांगितले। हां, आणि त्या एवढा खर्च केला बड जाईल म्हटलं ते का? ते काहीच नाही म्हटले तसे। बर, आता हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आले तुमच्याकडे, त्यांनी बट काढले, आता तुम्हाला कसं वाटतं? आता छान वाटतं। हा ना, आता मन एकदम मोकळं झालं ना डोकं पण। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देविदास देसाई, बेलापूर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।